उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा केलेल्या आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे। आणि विशेषतः पुढच्या 25 वर्षामध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे। याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, याला ग्रीन बजेट म्हणता येईल, याला इन्फ्रास्ट्रक्चर बजेट म्हणता येईल, याला मिडल क्लास ओरिएंटेड बजेट म्हणता येईल, याला डेडिकेटेड टू लास्ट मॅन बजेट म्हणता येईल। अशा सर्व प्रकारच्या लोकांना या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळते आहे। विशेषतः 10 लाख कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरवरची गुंतवणूक ही देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारी आहे। आणि आपण बघितलं असेल की 27 कोटी लोक ईपीएफओच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या 8 वर्षात फॉर्मल सेक्टरमध्ये वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतोय। आणि या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आणि त्यातही विशेषतः राज्यांना 50 वर्षाचं इंटरेस्ट फ्री लोन हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे राज्यांना देखील आपलं पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक वाढवण्याकरता एक प्रचंड मोठी मदत मिळणार आहे। विशेषतः शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक तर होतेच आहे, पण त्यासोबत नॅचरल फार्मिंग यावर दिलेला भर हा अत्यंत महत्त्वाचा आहे। 1 कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगकडे वळवणं म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आज जी काही जमिनीचा नाश होतोय तो थांबवून त्याचा जो जलवायू परिवर्तन यावर इफेक्ट होतोय तो देखील थांबवण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। आणि पहिल्यांदा सबसिडीच्या पलीकडचा विचार करून, सबसिडी तर आहेच पण त्याच्या पलीकडचा विचार करून डिजिटल आणि टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्याला फार्मिंगमध्ये कसा आणता येईल, शेती क्षेत्रात कसा आणता येईल, तंत्रज्ञान कसं आणता येईल याचा प्रयत्न या संपूर्ण बजेटने केला आहे। महाराष्ट्राकरता तर ज्या प्रकारे सहकार क्षेत्राला या बजेटने महत्त्व दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आमच्या ज्या पॅक्स असतील, ज्या आमच्या प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत यांना मल्टीपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय। याचा अर्थ असा आहे की गाव पातळीवर आता सहकार मजबूत होणार आहे। त्यांना 20 प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आता प्राथमिकता मिळणार आहे। म्हणजे आमच्या पॅक्स आता कोल्ड स्टोरेजपासनं तर पेट्रोल पंपापर्यंत कुठलंही काम करू शकतील अशा मल्टीपर्पज सोसायटी झाल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार देखील वाढणार आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि विशेषतः
साखर धंद्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची घोषणा जर काही असेल तर मागच्या काळात माननीय नवीन सहकार मंत्री अमितभाई शहा यांनी पुढाकार घेऊन 2016 नंतरचा इन्कम टॅक्स हा रद्द केला होता, पण 16च्या आधीचा इन्कम टॅक्सचं काय असा प्रश्न होता. आजच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. 2016 पूर्वीचं केन पेमेंट किंवा FRPचं पेमेंट हे एक्सपेंडिचर धरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे ते एक्सपेंडिचर झाल्याबरोबर इन्कम टॅक्स या ठिकाणी लागणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पण प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या साखर कारखान्यांचा जो जुना इन्कम टॅक्स आहे 10,000 कोटी रुपयाचा, तो आता त्यांना भरावा लागणार नाही. त्यामुळे साखर उद्योगाला सगळ्यात मोठा बूस्ट, सगळ्यात मोठा फायदा हा मोदी सरकारने घेतलेला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, निर्मला सीतारामनजी आणि विशेषतः याकरता पुढाकार घेणारे देशाचे सहकारिता मंत्री अमितभाई शहा यांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात या बजेटने वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्राला मदत केलेली आहे. प्रामुख्याने इन्कम टॅक्सच्या संदर्भात हे बजेट मध्यमवर्गीयांचं एस्पिरेशन पूर्ण करणारं बजेट आहे. अनेक वर्षापासूनची जी मागणी होती, आज इन्कम टॅक्सच्या एक्झम्पशनची स्लॅब ही 5 लाखावरनं 7 लाखावर नेण्यात आली आहे आणि त्याच्याही पलीकडे अशा प्रकारचे एक्झम्पशन देण्यात आले आहेत की ज्याचं इन्कम 9 लाख रुपये आहे त्याला केवळ 45,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. ज्याचं इन्कम 15 लाख रुपये आहे त्याला केवळ 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा या बजेटने या ठिकाणी दिलेला आहे. विशेषतः युवांकरता, स्टार्टअप करता ज्या काही वेगवेगळ्या योजना घोषित केल्या आहेत त्या अत्यंत, मला असं वाटतं की रोजगार निर्मिती करणाऱ्या आहेत. आणि विशेषतः आमच्या ज्या SMEs आहेत, या SMEs करता क्रेडिट गॅरंटी स्कीमचा 2.0 म्हणजे सेकंड अवतार आणण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा SMEsला 2 लाख कोटी रुपयाची क्रेडिट गॅरंटी सरकार देणार आहे. आणि प्लस त्यांना जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यामध्येही 1% कपात केली जाणार आहे. त्यामुळे सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग जे आपले आहेत, जे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करतात, त्यांना मोठा फायदा होणार आहे. आणि विशेषतः कोविड काळामध्ये ज्यांचं फेलियर झालं अशा लोकांना त्यांची जी अडकलेली रक्कम आहे सरकारकडे, त्याच्या 90% पैसे परत करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोविडमध्ये ज्यांचं फेलियर झालं असे उद्योग आता पुन्हा उभे राहणार आहे. ही देखील एक अत्यंत, मला असं वाटतं, महत्त्वाची गोष्ट ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबत जवळजवळ 157 नर्सिंग कॉलेजेस हे सुरू करण्याचा जो काही निर्णय आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण आपल्याला हेल्थ सेक्टरमध्ये जे एक्सपान्शन करायचं आहे त्या एक्सपान्शनमध्ये जोपर्यंत हेल्थ सेक्टरमधली मॅनपॉवर, ह्युमन रिसोर्स आम्ही तयार करत नाही तोपर्यंत आपण ते करू शकत नाही. महाराष्ट्राकरता आणि देशाकरता अजून एक महत्त्वाची घोषणा आहे की 2047 पर्यंत सिकल सेलचं निर्मूलन करायचं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. विशेषतः महाराष्ट्रातल्या आदिवासी क्षेत्रामध्ये हा सिकल सेल नावाचा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्या निर्मूलनाची घोषणा ही अत्यंत महत्त्वाची आहे. जे आमचे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत त्यांच्याकरता जी योजना तयार करण्यात आलेली आहे ही योजना देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. आदिवासी विकासाकरता त्यांच्याकरता घर असेल, पिण्याचं पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, एम्प्लॉयमेंट असेल, अशी सर्वसमावेशी अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी तयार करण्यात आली आहे की ज्याच्यामध्ये
एक मोठा फायदा आमच्या आदिवासी विभागामध्ये होईल। यासोबत विशेषतः SC, ST आणि OBC यांच्याकरता ज्या काही योजना तयार करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेचं हे जे बजेट आलेलं आहे हे अत्यंत सर्वजन हिताय अशा प्रकारचं बजेट आहे। बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण संध्याकाळी मी याच्यावर एक भाषण देखील करणार आहे, त्या उर्वरित गोष्टी सांगेन। मात्र मी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमणजी यांचे मनापासून आभार मानतो। अभी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारी वित्त मंत्री निर्मला सीतारमण जी ने जो बजट पेश किया, मैं ऐसा कहूंगा यह अमृत मैं यह कहूंगा कि अभी पेश किया हुआ बजट ये अमृत काल का सर्वजन हिताय इस प्रकार का बजट है। इस बजट में जो लोग विकास में पिछड़े हैं, हमारे युवा हैं, हमारे किसान हैं, हमारे छोटे उद्योग हैं, हमारे मिडिल क्लास है, ऐसे सभी को मद्देनजर रखते हुए इस बजट की रचना की गई है। और विशेष रूप से इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में 10 लाख करोड़ का निवेश ये अनप्रेसिडेंटेड है, अप्रत्याशित है। और इसके साथ साथ रेलवे में करीब 2,30,000 करोड़ का निवेश, अगर इसकी तुलना 2013-14 से की जाए तो 9 गुना ज्यादा निवेश रेलवे के इंफ्रास्ट्रक्चर में सरकार कर रही है। इसके कारण हमारे विकास की गति बढ़ने में एक बहुत बड़ा फायदा होने वाला है। इसके साथ साथ विशेष रूप से राज्यों को करीब 1,30,000 करोड़ रुपया 50 साल के ब्याज मुक्त ऋण के रूप में दिया जाना राज्यों में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में इसका एक बहुत बड़ा फायदा होगा। विशेष रूप से खेती किसानी के मामले में खेती किसानी को मात्र सब्सिडी तक सीमित न रखते हुए उसमें बड़े पैमाने पर डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना, उसमें टेक्नोलॉजी का इन्फ्यूजन करना और उसको मार्केट के साथ जोड़ना, ये जो चीजें इसमें की गई है। ऋण को 20 लाख करोड़ तक बढ़ाया गया है। विशेष रूप से स्टोरेज फैसिलिटी का निर्माण ये इसमें किया गया है और भारत को मिलेट्स का ग्लोबल हब, मिलेट्स को श्री अन्न कहा गया है, श्री अन्न का ग्लोबल हब इस रूप में डेवलप किया जा रहा है। गरीबों के लिए ये भी बहुत खुशी की बात है कि प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना, जिसमें 80 करोड़ लोगों को मुफ्त में अनाज दिया जाता है, इसको भी 1 साल के लिए एक्सटेंशन दिया गया है, जो बहुत ही स्वागत योग्य है। इसके साथ साथ सहकारिता के क्षेत्र में बहुत महत्वपूर्ण बदलाव किए गए हैं। पैक्स का सक्षमीकरण करते हुए उनको मल्टीपर्पज सोसाइटी में कन्वर्ट किया जा रहा है, उनका डिजिटाइजेशन किया जा रहा है। विशेष रूप से मैं महाराष्ट्र की ओर से आदरणीय प्रधानमंत्री जी, वित्त मंत्री जी और विशेष रूप से सहकारिता मंत्री श्री अमित शाह जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि ये जो निर्णय लिया गया है, इससे पहले शुगर इंडस्ट्री को इनकम टैक्स लगता था। 2016 से इनकम टैक्स मोदी सरकार ने समाप्त किया, लेकिन 2016 से पहले का 10,000 करोड़ का बकाया इनकम टैक्स विभाग ने निकाला था। अब सरकार ने निर्णय लिया है
कि 2016 से पहले जो भी एफआरपी पर यानी गन्ने के खरीद का भुगतान जो किया गया उसको एक्सपेंडिचर में गिना जाएगा। इसके कारण ये सारे के सारे लोग इनकम टैक्स से मुक्त हुए हैं और पिछले 20 साल से लगातार महाराष्ट्र केंद्र सरकार के पीछे था कि इनकम टैक्स से इस उद्योग को मुक्त कीजिए। उसको मुक्त किया गया है। इसका गन्ना किसानी करने वाले किसानों को बहुत बड़ा फायदा होगा और साथ साथ उनको ज्यादा रेट मिलने में भी इसका एक बहुत बड़ा फायदा होगा। साथ साथ जो आदिवासियों में प्रिमिटिव ट्राइब्स है उसके लिए जो योजनाएं तैयार की गई है या फिर युवाओं के लिए स्किलिंग के तहत इंडस्ट्री 4.0 में जो योजनाएं तैयार की गई है, ये सारी योजनाएं विशेष रूप से रोजगार निर्मित करने वाली, युवाओं को एम्प्लॉयमेंट देने वाली इस प्रकार की योजनाएं हमको दिखाई पड़ती है। एनर्जी ट्रांजिशन के सेक्टर में विशेषतः ग्रीन एनर्जी की तरफ जिस तेजी से भारत बढ़ रहा है, मुझे लगता है दुनिया में इतना फास्ट ट्रांजिशन किसी और देश ने आज तक अपने विचारों में नहीं लाया और उसमें भी बहुत बड़ा निवेश किया है। और उसी का एक भाग इस रूप में जलवायु परिवर्तन को रोकने के लिए 1 करोड़ किसानों को नेचुरल फार्मिंग पर लाना, ये भी मैं ऐसा मानता हूं एक बहुत बड़ी पहल ये सरकार की ओर से की जाने वाली है। इसके साथ साथ विशेष रूप से मिडिल क्लास के लिए सबसे बड़ी घोषणा इनकम टैक्स के स्लैब में जो चेंज किया गया है और अब 5 लाख की जगह 7 लाख तक की इनकम को कोई टैक्स नहीं लगेगा। ये घोषणा निश्चित ही हमारे मध्यम वर्ग को सुख देने वाली है। 9 लाख इनकम वाले को केवल 45,000 रुपया टैक्स लगेगा और 15 लाख इनकम वाले को मात्र 1.5 लाख इनकम टैक्स लगेगा। इस प्रकार से लोगों के हाथ में पैसा रहे और लोग उसको स्पेंड करें तो डिमांड बढ़ेगी। ये सूत्र को हाथ में रखते हुए या सामने रखते हुए जो निर्णय लिया गया है, इसका निश्चित ही हमारे सामान्य जन को और मध्यम वर्ग को बहुत ज्यादा फायदा होगा। मैं ऐसा कहूंगा, कुल मिलाकर ये जो बजट है ये सर्वजन हिताय इस प्रकार का बजट है और इस बजट का हम बहुत बहुत स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं। सर, कांग्रेस ने कहा है कि ये बजट भले ही मिडिल क्लास को खुश करने वाला हो, लेकिन आगामी चुनाव को देखते हुए ये प्रो चुनाव बजट बनाया गया। एक दूसरा उन्होंने ये कहा कि ये प्रो कॉर्पोरेट बजट भी है। देखिए, कांग्रेस ने अपनी रिएक्शन सुबह ही तय की थी। कोई भी बजट आता तब भी वो यही रिएक्शन देते, इसलिए उनकी रिएक्शन पे मैं क्या रिएक्शन दूं? सर, तेच बोलत एकदा की राजकीय निवडणुका किंवा या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून फक्त बजेट केलं गेले असा आरोप सगळ्याच गटात नव्हते, म्हणजे राज्यातला देखील आणि विरोधकांचा। विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं की कसंही बजेट आलं तरी काय रिएक्शन द्यायची, हे सकाळीच लिहून ठेवलं होतं। तीच स्क्रिप्ट ते वाचतायत। त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही, बजेटच्या मेरिटवर देखील ते बोलत नाहीत, कारण मेरिट त्यांना पाहिजेच नाही आहेत। त्यांनी सकाळी जी रिएक्शन ठरवली तीच रिएक्शन त्यांना इको करायची आहे, म्हणून त्यांच्या रिएक्शनवर मी रिएक्शन द्यावी एवढा त्या रिएक्शनमध्ये दमच नाहीये। कलेक्शनवर तुम्ही सांगितलं की रोजगारांचं वाढलेलं आहे, पण मागच्या 2 वर्षात सगळ्यात जास्त रोजगार अनऑर्गनाइज सेक्टर मधून गेलेले होते, त्याची आकडेवारी मात्र अजून पुढे आलेली नाही। आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो लास्ट इयर जो प्रॉमिस केलेला एम्प्लॉयमेंटचा जनरेशन एक्सपेक्टेड रेट होता तो गाठण्यात सरकारला अपयश आलं असं वाटत नाही का यावर? पहिली गोष्ट तर ईपीएफओ मध्ये 27 कोटीचं रजिस्ट्रेशनचा अर्थच असा आहे की इन्फॉर्मल सेक्टरमधनं फॉर्मल सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट वाढते आहे। आपण बघा 2013-14ला आपल्या ईपीएफओ मध्ये फार तर 3 ते 4 कोटी रजिस्ट्रेशन होते, तिथपासून 27 कोटीवर आलोय। दुसरं असं आहे की आता जे एम्प्लॉयमेंटचे आकडे देखील जाहीर झाले आहेत ते बघितल्यानंतर कोविडच्या काळानंतर जगाच्या सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये
सर्वात फास्ट फॉर्मल सेक्टर एम्प्लॉयमेंट क्रिएट करणारा देश आपला भारत आहे.